नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सखोल विश्लेषणासोबत। सुरुवातीलाच बातमी आहे मुंब्र्यातून। मुंब्र्यामध्ये काल एक प्रकार घडला। व्हॅली या ठिकाणी एका ग्राहकाने ब्लिंकिट या ऑनलाईन सेवेद्वारे चिकनची ऑर्डर केली आणि ऑर्डर केल्यानंतर जे चिकन त्याने मागितलेलं होतं त्या चिकन ऐवजी चक्क डुकराचं मांस आलं आणि जेव्हा हे मांस आढळलं तेव्हा इथल्या संतप्त जमावाने ब्लिंकिटच्या गोडाऊनची तोडफोड केली। हा असा धक्कादायक प्रकार घडला आणि त्यानंतर एकच व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाला। ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रा परिसरामधला हा सगळा प्रकार होता। या ठिकाणी पोलिसांनी धाव घेतली आणि परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। दुसरी बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या AI व्हिडिओ संदर्भातली। आगामी बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसचे नेते आता सध्या एकमेकांना लक्ष्य करतायत। आज बिहार काँग्रेसच्या अधिकृत X अकाउंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईचा एक AI पुरस्कृत व्हिडिओ शेअर करण्यात आला। या व्हिडिओमध्ये मोदींच्या स्वप्नात त्यांची आई येते आणि त्यांची आई त्यांच्यावरती ओरडताना दाखवण्यात आली आहे। हा व्हिडिओ समाज माध्यमांवरती मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाल्यानंतर भाजप नेत्यांनी बिहार काँग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे। यानंतरची तिसरी बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मणिपूर दौऱ्यासंदर्भातली। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरच्या दौऱ्यावर आहेत आणि मे 2023 मध्ये मेईतेई आणि कुकीज जमातींमधील जो काही हिंसाचार बळावला होता या हिंसाचारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच मणिपूर दौऱ्यावरती आहेत। या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी हे 7300 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची सुद्धा पायाभरणी करणार आहेत आणि त्यांच्या दौऱ्यापूर्वी भाजपचे राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे हे सुद्धा मणिपूरमध्ये आयोजनाच्या दृष्टीने गेलेले आहेत। पंतप्रधान मोदी प्रथमच चुराचंदपूरला सुद्धा पोहोचणार आहेत। तत्पूर्वी त्यांनी काही वेळापूर्वी मिझोराममधल्या काही विकास कामांचं उद्घाटन सुद्धा केलं। या 3 महत्त्वाच्या आतापर्यंतच्या बातम्या आहेत। मुंब्र्याची बातमी, पंतप्रधान मोदींच्या AI व्हिडिओ संदर्भातली बातमी जो काँग्रेसने ट्विट केलेला होता आणि तिसरी बातमी पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्याची। या आतापर्यंतच्या या 3 महत्त्वाच्या बातम्या आहेत आणि याच 3 महत्त्वाच्या बातम्यांवरती आपण आज सखोल विश्लेषण करणार आहोत। आपल्यासोबत काही मान्यवर सुद्धा जोडले गेलेले असणार आहेत। आणि आपण आता पहिली बातमी आपण बघणार आहोत ती म्हणजे मुंब्र्यातून। ठाण्यातील मुंब्र्यातील व्हॅली या ठिकाणी सध्या एका ग्राहकाने ब्लिंकिट या ऑनलाईन सेवेद्वारे चिकनची ऑर्डर केली चिकनची, मात्र मांस आलं डुकराचं। असा काहीसा प्रकार या मुंब्र्यामध्ये घडलाय। ब्लिंकिटच्या गोडाऊनची या संतप्त जमावाने तोडफोड सुद्धा केल्याचा धक्कादायक प्रकार घडला। ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रा परिसरामध्ये हा सगळा प्रकार घडलाय। या ठिकाणी पोलिसांनी धाव घेतली आणि परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे आपण पाहतोय ठाण्याच्या मुंब्र्यामधला हा सगळा धक्कादायक प्रकार काल घडला। याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती सुद्धा व्हायरल होतोय। त्यामुळे ऑनलाईन मांस विक्री मागवायची की नाही हा असा सध्या सवाल या निमित्तानं ग्राहक सुद्धा आता विचारू लागलेले आहेत। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आमचा प्रतिनिधी कुणाल भोईटे सध्या आपल्यासोबत जोडला गेलेला आहे। कुणाल, नेमका हा प्रकार नेमका काय घडला होता आणि आता सध्या या ब्लिंकिट या ऑनलाईन सेवेद्वारे ऑनलाईन ॲप वरून काय त्यांची याचं काही स्पष्टीकरण येऊ शकलंय का? हा घोळ नेमका कशामुळे झाला होता? सिद्धेश, एकंदरीत पाहायचं झालं तर जे काही ऑनलाईन द्वारे ग्राहक अनेक वस्तू मागवत असतात आणि आता त्याच्यामध्ये मांसाचा देखील समावेश झालेला आहे। अनेक जण आपल्या घर बसल्या मांस हे मागवत असतात। असाच काही प्रकार हा मुंब्र्यामध्ये झालेला आहे। मुंब्र्यामध्ये एका वालीमध्ये राहणाऱ्या नागरिकाने मुस्लिम नागरिकाने मांस मागवलं होतं चिकनचं, म्हणजे कोंबडीचं मांस मागवलं होतं। मात्र ज्यावेळेस हे ऑनलाईन जे पार्सल आहे त्याच्याकडे आलं त्यानंतर असा धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल की डुकराचं मांस त्याच्यामध्ये होतं आणि याची शहानिशा करण्यासाठी तो ब्लिंकिटच्या गोडाऊनवरती गेला। त्यानंतर तिथल्या जे कामगार होते त्यांना विचारणा केली आणि यानंतर हे प्रकरण तापलेलं पाहायला मिळालं, कारण त्या ठिकाणी मोठ्या पण कुणाल, या सगळ्या संदर्भामध्ये जर आपण बघितलं असेल तर सोशल मीडियावरती हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतो। बरं, हे काही पहिली गोष्ट नाहीये। याच्या आधी सुद्धा अनेकांनी ऑनलाईन जेवण मागवलं असेल। या जेवणामधून अनेक मागवतो पदार्थ एक आणि येतो दुसराच।
मात्र हा घोळ काय पहिल्यांदा झाला नाहीये. मात्र याच्यामुळे ग्राहकांना या संदर्भातला कुठलाही त्रास होऊ नये यासाठी काही पावलं उचलली जात आहेत का या सगळ्या ऍप्स वरून किंवा या सगळ्या सेवेमधून? महत्वाचं म्हणजे काही जण ऑर्डर केल्यानंतर मागवतात एक येतं एक हा प्रकार अनेक वेळा घडलेला आहे. मात्र मुंब्रा हा जो परिसर आहे हा मुस्लिम बहुल परिसर आहे, मुसलमान बहुल परिसर असल्यामुळे या ठिकाणी डुकराचं मांस विक्रीसाठी ठेवणं हे चिथावणीसाठी होतं का, अशा प्रकारचा सवाल एक उपस्थित होतोय. कारण मुसलमान बहुल परिसरामध्ये कुठेही डुकराचं मांस हे विक्री केलं जात नाही. कारण हे फार तणावाचं वातावरण निर्माण करणारं असू पण शकतं. कुणाल, आणि या सगळ्या याचमुळे, पार्श्वभूमीवरती जेव्हा हा प्रकार घडला याला कुठला धार्मिक रंग दिला जातोय का? अद्याप तरी धार्मिक रंग दिला गेलेला नाहीये. मात्र ज्याप्रमाणे हे डुकराचं मांस त्या ठिकाणी निष्पन्न झालं ग्राहकाला, त्यानंतर मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली, पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. ब्लिंकिटचे जे मॅनेजर आहेत ते देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या संदर्भातली चौकशी, मात्र याच्यामध्ये ब्लिंकिटच्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला हे मांस विकण्यासाठी किंवा हे सगळं विकण्यासाठी वरून दबाव होता. हा दबाव नेमका कोणाचा होता, नेमकं मुस्लिम बहुल परिसरामध्ये डुक्कर मांस विक्री करण्याचं कारण काय होतं, आणि अशा ठिकाणी ज्या ठिकाणी मुसलमान सर्रास ऑर्डर करतात त्याच ठिकाणी हे डुकराचं मांस का पोहोचतं, या सगळ्या संदर्भात चौकशी जी आहे ती मुंब्रा पोलीस करतात. खरंय. दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमी जेव्हा हा सगळा प्रकार घडला त्यावेळी या संतप्त जमावाच्या काय प्रतिक्रिया होत्या पाहूयात. मैंने ऑर्डर किया था, 3 दिन से लोग आके बोल रहे हैं कि भाई मेरे पास है ना चिकन ऑर्डर कर रहा हूँ, मेरे को पोर्क आ जा रहा है। 3 दिन से एक मौलाना के घर पे कल आए थे, वो मेरे को बताया। तो मैं यहाँ पे आके पूछा, आपने ऑर्डर किया था? मैंने आके पूछा यहाँ पे, क्या हुआ? सुनो ना, तो मैंने यहाँ पे आके पूछा कि पोर्क वगैरह मिलता है यहाँ पे, तो लोगों ने बोले नहीं मिलता। तो मैंने ऑर्डर किया, दिखाया, यहाँ पे सामने लाके रख दिया। तो लोगों ने यहाँ के जितने राइडर्स थे ना, लोगों ने बोले हम लोग को काम नहीं करना है, क्योंकि ये प्रोडक्ट हम लोग के हाथ में लेके भेज रहे हैं यहाँ पे लोग। ये मामला है।